या उपक्रमांतर्गत 9/1/2025च्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार गावात या वर्षभरात जेवढे विवाह झाले त्या जोडप्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. पण आजकाल ज्या लग्नात नको त्या प्रथांचे सण मागे लागले आहे, त्यामुळे विनाकारण पैशांची उधळपट्टी होत आहे. तेव्हा याविषयी एका मुलीचं मनोगत मी या कवितेतून ऐकवते. मुलगी म्हणाली, बाबा लग्न साधेपणाने करूया, गर्दी नवगीत कशाला मांडव भरूया, नको कसला झगमगाट डीजेवरची गाणी, पैसा झाडाला लागत नाही बाबा, तुम्ही रोज करता शेतात रक्ताचे पाणी, म्हणतील करून केलं लग्न, आम्हाला नाही बोलवलं, म्हणाले तर ठीक, उगीच कशाला मागायची कंकुमातीची भीक. मी पाहिलं आहे बाबा तुम्हाला रानावनातून हिंडताना, पायात काटे टोचलेले तुमच्या आयुष्याचं पुस्तक तुम्ही मनापासून वाचलेले, काळी रात्र पायाखाली तुटली तुम्ही उसाला पाणी द्यायचं, अवती भोवती तुमच्या मितारी त्यात मलाही नाही व्हायचं, लग्नाचे भूत सतत मानगुटीवर तुम्ही रोज घाम गाळला, वेदनेचे कर दाबत तुम्ही दवाखानाही टाळला, सांगणारे सांगत राहतील एकदाच ते होसमोज, लग्नाचा बार उडवायचा पण बाबा सातबारा तुमचा मला त्यावर बोजा नाही चढवायचा, अंथरून पाहून पसरावेत पाय म्हणीचं लेबल मी डोळ्यांसमोर लावलंय, बाबा तुमचं काळीज मी माझ्या काळजाला बांधून ठेवलंय, तुम्हाला लागली ठेच तर माझ्या डोळ्यात पाणी येतं, देवाऱ्यातला देव समजून मी तुमच्याकडेच लक्ष जातं, उधळणारे उधळतात त्यांच्या मागे का जायचं, विदूषकाचं हसणं बाबा तुमच्या डोळ्यावर नाही पाहायचं, पाहुण्यांना सांगा भांडीकुंडी कपडे लागते नको कसलं अवडंबर, बसायला मखमली गाद्या नको, मान्य असेल तर चला आपण करूया याद्या, लहान कोंडी मोठा घास, बाबा माफ करा थोडं पण चालताना आपली वाट आपणच चालली पाहिजे, चलताना तुमची मान ताटच राहिली पाहिजे. या म्हणजे कवितेमागचा उद्देश हेच आहे की इथून पुढे जे लग्नांच्या वर जे अपघात अवस्था खर्च होत चालले हे खर्च थांबून म्हणजे पुढं आपण याच्याविषयी हुंडामुक्तीसाठी जनजागृती करूया आणि त्यात सर्वांनी सहभागी होऊया.